जर तुमचा नवरा तुम्हाला बोलतोय की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण मला ते एक्सप्रेस नाही करता येत ग, माझा स्वभाव नाही येतो, त्याला फक्त एवढंच बोलायचं. का नाही येत? मला पण लग्नाआधी जेवण बनवता येत नव्हतं, तर शिकली ना मी तुझ्यासाठी. माझ्या घरातल्यांना सोडून मी राहू नाही शकत, तरी राहते ना मी तुझ्यासाठी. सकाळी लवकर उठायची सवय नाही मला, उठते ना मी तुझ्यासाठी. हा, कधी स्वतःसाठी चहा बनवून नाही पिली मी, पण जेवण बनवते अख्ख्या खानदानासाठी. आता शिकली ना मी, केलं ना ऍडजस्ट, माझ्यामध्ये बदल केला ना मी. मग तुला नाही करतायत बदल, मला माझी फिलिंग एक्सप्रेस नाही करतायत, समजून घे. का घ्यायचं समजून मी? तू घेतो समजून? उशिरा उठू मी, जेवण नको बनवू घरातलं, चालेल तुला? घेशील समजून मला? नाटकी नुसती, कारणं नुसती. हा, बायकोनेच ठेका घेतलाय का ऍडजस्ट करायचा, सगळं समजून घ्यायचा? आणि तुम्ही काय करणार? जसं आहे तसंच राहणार. लवकरात लवकर ही प्रथा चेंज केली पाहिजे. देव करो ना मुलींच्या घरी जाऊन राहायची वेळ येऊ दे, मग त्यांना कळेल. हा, ते रोज घरात चड्डीवर फिरत असतात ना, फुल पॅन्ट फुल कपडे घालून जेव्हा स्वयंपाक करायला लावेल ना सासू उभं राहून तिथे आणि सांगेल आमच्याच पद्धतीचा स्वयंपाक बनवायचा, असाच बनवायचा, अशीच फोडणी पाहिजे आणि असंच ज्या मुलीला हेच जेवण आवडतं तसंच झालं पाहिजे. आणि कामावर आल्यानंतर तांगडावर करून बसायचा नाही, मोबाईल बघत. समजलं? तुम्ही मोबाईल बघत बसता ना, आता काय करताय? मोबाईलच बघताय ना. बायको काय करते? किचनमध्ये काम करते ना. माहिती मला, हेच करू शकता तुम्ही लोक. तुमच्यासाठी बायकोने सगळं चेंज व्हायचं, एक्सप्रेस व्हायचं, फिलिंग गेली तेल लावत. तुम्हाला काय फिलिंग एक्सप्रेस करायला लावली की तुम्हाला? आम्हाला जमतच नाही, माझा स्वभावच नाही. आमचे पण बरेच स्वभाव नाही आहेत, तरी पण आम्ही बदलतो ना, आम्ही करतो ना चेंजेस आमच्यामध्ये. मग तुम्ही पण एक्सप्रेस नाही करतायत, बघा ना.